नमस्कार मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण इंट्रोडक्शन ऑफ एनएमआर स्पेक्ट्रोस्कोपी बद्दल डिस्कशन केलं होतं. एनएमआर म्हणजे काय? न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स स्पेक्ट्रोस्कोपी. याच्यामध्ये न्यूक्लियस हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आपल्याला माहिती आहे की न्यूक्लियस जो काय मॉलिक्यूल असतो, जो काय ॲटम असतो, त्याच्या सेंटरला लोकेटेड असतो. त्या न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स हे पार्टिकल्स असतात. त्या न्यूक्लियसवर पॉझिटिव्ह चार्ज असतो, बरोबर. आणि आपण काल बघितलं की ज्याप्रमाणे इलेक्ट्रॉन्स त्या न्यूक्लियसच्या सभोवताली फिरत असतात, सभोवताली पण फिरतात आणि स्वतःभोवती पण फिरतात, त्याच पद्धतीने तो न्यूक्लियस स्वतःच्या ॲक्सिस भोवती काय करतोय? स्पिन करतोय, रोटेट करतोय. आणि त्याच्या स्पिन मोशनमुळे त्याने काय निर्माण केलं आहे? मॅग्नेटिक मोमेंट निर्माण केलं आहे. आणि ही मॅग्नेटिक मोमेंट निर्माण झाल्यामुळे तो जो न्यूक्लियस आहे मित्रांनो, तो न्यूक्लियस एक टायनी किंवा स्मॉल बार मॅग्नेट म्हणून काम करू शकतो. त्यानंतर आपण पुढे असं बघितलं की सगळेच न्यूक्लियस हे मॅग्नेटिक मोमेंट निर्माण करू शकतीलच असे नाही. आपण त्याच्यासाठी काल टेबलही बघितला. ज्याचा स्पिन क्वांटम नंबर आय हा 0 असतो तो न्यूक्लियर नॉन मॅग्नेटिक असतो. आणि ज्याचा स्पिन क्वांटम नंबर आय हा ग्रेटर दॅन 0 असतो, ते जे न्यूक्लियस असतील ते कसे आहेत? मॅग्नेटिक न्यूक्लियस आहे. तर त्याच्यासाठी आपण त्या टेबलमध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स, इव्हन आणि ऑडच्या माध्यमातून कुठला मॅग्नेटिक न्यूक्लियर आहे, त्याच्यानंतर कुठला नॉन मॅग्नेटिक आहे, याच्याबद्दल काल डिस्कशन केले. आज आपण बघतोय मित्रांनो न्यूक्लिअर रेझोनन्स. एनएमआर म्हणजे न्यूक्लिअरशी संबंधित काय? न्यूक्लियस. तो न्यूक्लियस काय म्हणून काम करतो आहे? बार मॅग्नेट म्हणून. मग न्यूक्लिअर आणि दुसरा शब्द कोणता होता? मॅग्नेटिक. न्यूक्लियस काय म्हणून काम करतो? मॅग्नेट म्हणून. आणि रेझोनन्स, ह्या रेझोनन्स काय प्रकार आहे त्याच्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत, बरोबर. बरं, आपण एक ॲटम कन्सिडर करूयात. आपला नेहमीचा उपयोगात येणारा, नेहमी वापरला जाणारा जो आपला ॲटम आहे म्हणजे हायड्रोजन, बरोबर. ॲटॉमिक नंबर काय आहे हायड्रोजनचा? ॲटॉमिक नंबर 1 आहे, बरोबर. त्याच्यात किती प्रोटॉन्स असणार आहे मित्रांनो? एकच प्रोटॉन असणार आहे, ठीक आहे. तो जो प्रोटॉन आहे, तो प्रोटॉन कशामध्ये लोकेटेड आहे? न्यूक्लियसमध्ये. आणि ते न्यूक्लियस हा जो आहे त्याचा स्पिन क्वांटम नंबर काय आहे? 1/2. तो ग्रेटर दॅन 0 असल्यामुळे तो कसा आहे? मॅग्नेटिक न्यूक्लियर आहे. तो हायड्रोजनचा जो न्यूक्लियस आहे तो स्वतःभोवती फिरतोय. स्वतःभोवती फिरल्यामुळे त्याने स्वतःभोवती काय निर्माण केलेलं आहे? मॅग्नेटिक मोमेंट निर्माण केलेलं आहे, ठीक आहे. मग त्याचं जे रोटेशन आहे मित्रांनो, ते रोटेशन स्वतःच्या ॲक्सिस भोवती होतंय, पण कुठे होतंय? ॲक्च्युअल त्याची पोझिशन आपल्याला माहिती आहे का? कुठे इकडं होत असेल, कुठल्याही बाजूला तो स्वतःभोवती फिरत असणार आहे, बरोबर. हां, मग समजा असा हा जो हायड्रोजनचा न्यूक्लियस आहे, हा हायड्रोजनचा न्यूक्लियस समजा आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवला तर काय चेंजेस होतात ते बघूया. मी आत्ता काय सांगितलं, फॉर एक्झाम्पल आपला हा हायड्रोजनचा प्रोटॉन आहे, ठीक आहे. तो आणि हा त्याचा ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे, तो त्याच्याभोवती फिरतोय, ठीक आहे. पण तो असा इकडे फिरतोय का, असा कुठे फिरतोय? ॲक्च्युअल त्याचं लोकेशन माहिती नाही, फक्त तो स्वतःच्या ॲक्सिस भोवती फिरतोय, ठीक आहे. असा हे जे रँडम ओरिएंटेशन आहे त्याच्या रोटेशनचं, असं रँडमाइज असलेला मॉलिक्यूल समजा आपण कशाच्या प्रभावावर ठेवला आहे? एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या प्रभावावर ठेवला, तर काय चेंजेस होतात ते बघूया. बघा मित्रांनो, हायड्रोजन न्यूक्लियस आपण काढलेला आहे. तो हायड्रोजनचं जे न्यूक्लियस आहे तो स्पिन होतोय, पण त्याचं जे स्पिनिंग आहे ते त्याच्या ॲक्सिस भोवतीच आहे. म्हणजे हा असंच पद्धतीने स्पिन होतोय, पण तो कधी इकडं स्पिन होतोय, कधी इकडं स्पिन होतोय, कधी इकडं, असं कुठे रँडमली स्पिन होतोय, ठीक आहे. अशा जो न्यूक्लियस आहे, हा न्यूक्लियस आपण कशाच्या प्रभावाखाली आणणार आहे आता? एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. जे आपण मॅग्नेटिक फील्ड त्या ठिकाणी लावणार. मॅग्नेटिक फील्ड लावल्यानंतर काय होतं ते बघूया मित्रांनो. इकडं जे दिसतं आहे, इथं मॅग्नेटिक फील्ड नाही आहे. हा मॉलिक्यूल कसा आहे? फ्री टू रोटेट आहे, त्यामुळे तो स्पिन होतोय, पण तो कुठल्या रँडम रिस्पिन होतोय. असा मॉलिक्यूल आपण आता कोणाच्या प्रभावाखाली आणलेला आहे? H म्हणजे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड.
ज्यावेळेस मॅग्नेटिक फील्ड त्या ठिकाणी त्या न्यूक्लियसच्या सभोवताली अप्लाय केलं जातं मित्रांनो, त्यावेळेस काय होतं, त्याचे जे काय मॉलिक्युल्स आहेत त्याचे मॉलिक्युल्स दोन पद्धतीने ओरिएंट होतात. दोन पद्धतीने इथे कसं कुठे इथं ओरिएंट होतो ना, तर तिथं दोन पद्धतीने ओरिएंट होतात. पहिल्या कोणती पद्धत आहे, त्याचा स्पिन जे आहे, पहिला जो स्पिन आहे इट इज पॅरलल टू द एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. याचं स्पिन आणि एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड दोघं कसे सारखे आहे. ठीक आहे, हे कसं आहे मित्रांनो, हे पॅरलल आहे. आणि दुसरे काय होऊ शकतात, अगेन्स्ट द मॅग्नेटिक फील्ड. याचे स्पिन आणि एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड याची डायरेक्शन कशी आहे, अपोजिट आहे. हे कसं आहे मग, अपोजिट. ठीक आहे, हा पहिली ओरिएंटेशन कुठलं आहे, अलॉंग द एक्सटर्नल मॅग्नेटिक, दॅट इज पॅरलल टू मॅग्नेटिक फील्ड. आणि दुसरं कुठलं आहे, अपोजिट टू द मॅग्नेटिक फील्ड. बरोबर. हा मित्रांनो, हे डायग्राम बघा, इथं हा प्रोटॉन आहे. सपोज आपण हे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड लावलेलं नाही, तर तो या ठिकाणी आहे. ज्यावेळेस आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करतो त्यावेळेस तो किती पद्धतीने रोटेट होतो, दोन. पहिली म्हणजे विथ द डायरेक्शन ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, दॅट इज पॅरलल. ठीक आहे, त्यावेळेस त्याची एनर्जी कमी होते किंवा ही त्याची नॉर्मल एनर्जी. पण ज्यावेळेस तो त्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या पॅरलल अलाइन करतो त्याचे ओरिएंटेशन, त्यावेळेस त्याची एनर्जी कशी होते, कमी होते. ती आपण या ठिकाणी दाखवली. आणि दुसरी ओरिएंटेशन काय दाखवली, अगेन्स्ट द मॅग्नेटिक फील्ड. ज्यावेळेस तो या मॅग्नेटिक फील्डच्या अगेन्स्ट असतो, बघा हे मॅग्नेटिक फील्ड इकडे येते आणि त्याचे डायरेक्शन अपोजिट आहे, त्यांच्यामध्ये काय होणार आहे, घर्षण होणार आहे, फोर्स निर्माण होणार आहे. फोर्स निर्माण होते म्हणून त्याची एनर्जी कशी आहे तर जास्त आहे. इथं काय लिहिलं आपण, अगेन्स्ट, आणि इथे काय लिहिलं, विथ द मॅग्नेटिक फील्ड. बरोबर. दोनच ओरिएंटेशन्स काय झाले त्या ठिकाणी, तर त्याच्या मागचा फॉर्म्युला आहे I+1. आय म्हणजे काय, स्पिन क्वांटम नंबर. हायड्रोजनसाठी बघतो आपण, हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1, त्याच्यात प्रोटॉन्स किती आहे, 1. त्या प्रोटॉनचा स्पिन क्वांटम नंबर किती, 1/2. मग आता I इज इक्वल टू किती, 1/2. आता ही 1/2 ची व्हॅल्यू आपण या ठिकाणी इंट्रोड्यूस करणार. 2 × 1/2 + 1, 2 आणि 2 कॅन्सल झाले. किती झाले मग ओरिएंटेशन्स, 2. एक पॅरलल टू द मॅग्नेटिक फील्ड आणि दुसरं कुठलं आहे, अँटी पॅरलल टू द मॅग्नेटिक फील्ड. बरोबर मित्रांनो, असा हा आपला हायड्रोजनचा न्यूक्लियस आपण कशात ठेवला आहे, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या प्रभावाखाली ठेवलेला आहे. ठीक आहे, बघूया आता. बघूया मित्रांनो, हा आपला तो प्रोटॉन आहे. तो प्रोटॉन आपण आता कशाच्या याच्यात ठेवलेला आहे, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. त्याचा हा नॉर्थ पोल आहे आणि हा काय त्याचा साऊथ पोल आहे. ठीक आहे, हा. आणि असा या आपल्या प्रोटॉनवर आपण आता काय इन्सिडेंट करतोय, रेडिएशन इन्सिडेंट करतोय. आणि ते रेडिएशन किती प्रमाणात त्या ठिकाणी ट्रान्समिट झालं ते रेकॉर्ड करण्यासाठी या ठिकाणी आपण काय करतोय, डिटेक्टर ठेवलेले. हे रेडिएशन याच्यावर इन्सिडेंट होणार. मित्रांनो, हे रेडिएशन तो ऍब्सॉर्ब कधी करणार, ज्यावेळेस त्याचा जो स्पिन आहे तो इन्व्हर्ट करण्यासाठी सफिशियंट एनर्जी ज्यावेळेस त्याला मिळेल त्यावेळेस तो त्याचा स्पिन काय करणार आहे, फ्लिप करणार आहे. आणि त्यावेळेस आपल्याला तिथं काय दिसणार आहे, सिग्नल दिसणार आहे. ठीक आहे, बघा आता इथं आपण हे रेडिएशन इन्सिडेंट केलं, इथून त्याला सफिशियंट स्पिन फ्लिप करण्यासाठी, म्हणजे सपोज हा पॅरलल आहे आणि हा कसा आहे, अँटी पॅरलल. पॅरललला अँटी पॅरलल करण्यासाठी जेवढी एनर्जी त्याला आवश्यक आहे तेवढी एनर्जी त्या रेडिएशन मध्ये जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तो रेडिएशन ऍब्सॉर्ब करणार नाही. सरळ ते काय करतोय, ट्रान्समिट करतोय. आणि ट्रान्समिट झालेल्या कुठे रेकॉर्ड केला जातो, डिटेक्टर. ज्यावेळेस त्याला आवश्यक असलेलं रेडिएशन, सफिशियंट रेडिएशन त्यावेळेस त्याला मिळतं, त्यावेळेस तो काय करतोय, त्याचं जे स्पिन आहे ते स्पिन काय करतो आहे, फ्लिप करतो आहे. मग ज्या ठिकाणी स्पिन फ्लिप होणार, ज्या रेडिएशनला स्पिन फ्लिप होणार त्याला आपण काय म्हणणार आहोत, रेझोनन्स. रेझोनन्स म्हणजे काय मित्रांनो, मॅच द रेडिएशन which becomes sufficient to change the spin of that proton. That radiation or that concept is called as resonance. काय होतंय, तो जो आपला प्रोटॉन होता त्या प्रोटॉनने काय ऍब्सॉर्ब केला, तो प्रोटॉन आपण कशामध्ये ठेवला आहे, मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलेला आहे. ठीक आहे, हा. सपोज तो या पोझिशन मध्ये आहे, त्या मॅग्नेटिक फील्डच्या पॅरलल पोझिशन मध्ये आहे.
आणि अशाच वेळेस आपण त्याच्यावर काय इन्सिडेंट केलंय, रेडिएशन इन्सिडेंट केलंय. ते रेडिएशन त्याच्यातून क्रॉस होऊन कुठे आदळणार आहे, ट्रान्सफर होऊन कुठे आदळणार डिटेक्टर. तो जोपर्यंत त्याला लागणारं रेडिएशन त्याला मिळत नाही तोपर्यंत तो रेडिएशन ऍब्सॉर्ब करणार नाही. ठीक आहे. मग त्याला सफिशियंट असलेलं रेडिएशन ज्यावेळेस तो त्याला मिळणार तो त्याचा स्पिन काय होणार आहे, फ्लिप करणार आहे. आणि ज्या ठिकाणी तो स्पिन त्याचा चेंज होतो त्या ठिकाणी आपण काय म्हणणार आहे, रेझोनन्स झालेला आहे. आणि तो सिग्नल ते रेडिएशन त्या ठिकाणी काय केलं जाणार आहे, डिटेक्ट केलं जाणार आहे. मग मित्रांनो तो स्पिन फ्लिप केव्हा करतो त्याच्यामध्ये कुठली थेअरी ते बघूया. सपोज परत आपला आता आपला कुठला आहे, परत एक आपला न्यूक्लियस आहे तो स्वतःभोवती फिरतोय. ठीक आहे. स्वतःभोवती फिरत असतानाच मित्रांनो तो एक असं सर्कल ड्रॉ करत असतो. आपण भोवरा पाहिला, भोवरा स्वतःच्या ऍक्सिस भोवती फिरतोय. ठीक आहे. स्वतःच्या ऍक्सिस भोवती फिरतानाच तो एक अशा पद्धतीचं सर्कल ड्रॉ करतो. हे जे सर्क्युलर मोशन आहे मित्रांनो, त्या सर्क्युलर मोशनला काय म्हणतात, गायरोस्कोपिक मोशन किंवा प्रिसिशनल मोशन. मग त्या प्रोटॉनची प्रिसिशनल फ्रिक्वेन्सी जेव्हा ह्या एक्सटर्नल रेडिएशनशी मॅच होतात त्यावेळेस तो रेडिएशन ऍब्सॉर्ब केला जाईल आणि तो त्याचा स्पिन काय करणार आहे, फ्लिप करणार. मग ते रेडिएशन किती आहे त्याचा सिग्नल त्या ठिकाणी रेकॉर्ड केला जाईल आणि ते झालं त्या प्रोटॉनसाठीचं रेझोनन्ससाठीचं सिग्नल. मग सगळ्या हायड्रोजनसाठी एकच सिग्नल मिळणार का आपल्याला, नाही. तर त्याची एन्व्हायरमेंट कशी आहे त्याच्यावर ते डिपेंड असणार आहे. सपोज मी हायड्रोजन आहे, माझ्या बाजूला समजा क्लोरीन लागला आहे. ठीक आहे. क्लोरीन कसं आहे, इलेक्ट्रॉन OCH3 मिथॉक्सिल ग्रुप आहे. मिथॉक्सिल ग्रुप कसा आहे, इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहे, म्हणजे मी प्रोटेक्टेड झालो तर मला फ्लिप होण्यासाठी एनर्जी वेगळी लागणार. पण मीच हायड्रोजन माझ्या बाजूला इकडं नायट्रो ग्रुप लागलाय. नायट्रो ग्रुप कसा आहे, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहे. मग त्या हायड्रोजनसाठी लागणारा रेझोनन्स कसा असणार आहे, वेगळा असणार आहे. रेझोनन्स होणं हे कशावर डिपेंड असणार आहे, त्याच्या सर्कमस्टन्सेसवर डिपेंड, त्याच्या ॲटमॉस्फिअरवर डिपेंड असणार आहे. ओके. So friend, this is all about nuclear resonance. What happens here when gyroscopic or precessional frequency of rotating nuclei matches with the external magnetic field? At that time spin flip occurs and that spin flip is called as resonance, and that resonance is recorded as a signal on spectrum. Okay. Now let us see another point. पुढची कन्सेप्ट आपण बघतो मित्रांनो, शिल्डिंग आणि डिशिल्डिंग. शिल्ड म्हणजे काय, प्रोटेक्शन, आणि डिशिल्ड म्हणजे काय तर असुरक्षित, नॉन प्रोटेक्टेड. बघा आता काय कन्सेप्ट आहे. सपोज हा एक आपण ॲटम काढलेला आहे, त्या ॲटम मध्ये हा न्यूक्लियस आहे आणि त्याच्या सभोवताली फिरणारे काय आहेत, हे इलेक्ट्रॉन्स आहेत मित्रांनो. ठीक आहे. आता असा हा जो ॲटम आहे, असा हा जो मॉलिक्यूल आहे, हा मॉलिक्यूल पण आता कशाच्या प्रभावावर ठेवलाय, H0 म्हणजे काय, H0 म्हणजे काय, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. असा हा जो मॉलिक्यूल आहे, जो ॲटम आहे, आपण तो कशाच्याच प्रभावावर ठेवलाय, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. आता ह्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमुळे काय होणार मित्रांनो, हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे चांगल्या पद्धतीने अजून सर्क्युलेट होणार आहेत. ठीक आहे. हे इलेक्ट्रॉन्स सर्क्युलेट झाल्यामुळे ते सुद्धा स्वतःभोवती एक मॅग्नेटिक फील्ड निर्माण करणार आहे. ते जे मॅग्नेटिक फील्ड निर्माण करणार आहे त्याची जी दिशा आहे ती दिशा ही त्याची दिशा या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या अपोजिट आहे. हे जे इलेक्ट्रॉनच्या सर्क्युलेशनमुळे जे मॅग्नेटिक फील्ड निर्माण झालंय त्याला आपण म्हणणार आहे, इलेक्ट्रॉनच्या सर्क्युलेशनमुळे काय निर्माण झाले, सेकंडरी मॅग्नेटिक फील्ड. परत एकदा लक्षात ठेवा मित्रांनो, हा आपला न्यूक्लियस आहे. हा न्यूक्लियस आपण कशामध्ये ठेवलाय, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलाय. न्यूक्लियसच्या सभोवताली काय आहेत, इलेक्ट्रॉन्स आहेत. या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या प्रभावामध्ये हे इलेक्ट्रॉन्स काय होतात, सर्क्युलेट व्हायला सुरुवात होते आणि त्यांच्या सर्क्युलेशनमुळे काय निर्माण होते, सेकंडरी मॅग्नेटिक फील्ड. आणि हे जे सेकंडरी मॅग्नेटिक फील्ड आहे मित्रांनो, त्याची डायरेक्शन या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या अगेन्स्ट आहे, अपोजिट आहे. हे या बाजूला आहे तर हे या बाजूला आहे. ओके. मग मित्रांनो हे जे सेकंडरी मॅग्नेटिक फील्ड आहे हे कोणाला विरोध करणार आहे, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला कोणाला त्रास द्यायचा आहे, कोणापर्यंत पोहोचायचं, त्याला न्यूक्लियस पर्यंत पोहोचायचं आहे. पण न्यूक्लियसच्या सभोवताली काय आहे मित्रांनो, हे इलेक्ट्रॉन्स आहे आणि ते इलेक्ट्रॉनच्या सर्क्युलेशनमुळे काय निर्माण झालंय, सेकंडरी मॅग्नेटिक फील्ड. मग हे जे सेकंडरी मॅग्नेटिक फील्ड आहे
हे सेकंडरी मॅग्नेटिक फील्ड या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला अपोज करत आहे, या न्यूक्लियस पर्यंत त्याला पोहोचू देत नाही. त्यामुळे हा जो न्यूक्लियस झाला, हा न्यूक्लियस पर्यंत एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड पोहोचतंय का, तर पोहोचण्यासाठी त्याला खूप एफर्ट्स लागतात किंवा कमी प्रमाणात पोहोचतंय. त्यामुळे हा जो न्यूक्लियस आहे हा काय झाला आहे, शिल्डेड प्रोटॉन झाला, हा शिल्डेड न्यूक्लियस झाला आहे. जेवढे जास्त इलेक्ट्रॉन्स त्या न्यूक्लियसच्या सभोवताली असतील तेवढं जास्त त्यांचं सर्क्युलेशन निर्माण होणार. जेवढं सर्क्युलेशन ऑफ इलेक्ट्रॉन होईल तेवढं सेकंडरी मॅग्नेटिक फील्ड निर्माण होणार, आणि जेवढं सेकंडरी मॅग्नेटिक फील्ड निर्माण होईल तेवढं त्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला ते अपोज करेल. त्यामुळे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड न्यूक्लियस पर्यंत पोहोचतोय का, पोहोचत नाही. त्यामुळे हा जो न्यूक्लियस आहे तो कसा झाला, शिल्डेड झाला. ठीक आहे. आणि जेवढे इलेक्ट्रॉन्स कमी असतील तेवढं सेकंडरी मॅग्नेटिक फील्ड कमी निर्माण होणार, आणि जेवढं सेकंडरी मॅग्नेटिक फील्ड कमी निर्माण होईल तेवढं हे जे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आहे त्या प्रोटॉन पर्यंत, त्या न्यूक्लियस पर्यंत इझिली पोहोचेल. मग त्यावेळेस हा जो न्यूक्लियस आहे तो न्यूक्लियस कसा होणार आहे, डिशिल्ड होणार आहे. सो शिल्डिंग आणि डिशिल्डिंग कशावर डिपेंड असणार आहे, सर्क्युलेशन ऑफ इलेक्ट्रॉन. ज्या न्यूक्लियसच्या सभोवताली जेवढे जास्त इलेक्ट्रॉन्स असतील, जेवढे इलेक्ट्रॉन डोनेट करणारे त्या ठिकाणी स्पेसेस असतील, तेवढा तो न्यूक्लियस प्रोटेक्टेड होतो, तेवढा तो शिल्डेड होतो. ठीक आहे. आणि ऑन द कॉन्ट्ररी समजा इलेक्ट्रॉनची संख्या कमी असेल, सेकंडरी मॅग्नेटिक फील्ड कमी निर्माण होणार, त्यामुळे तो प्रोटॉन कसा होणार आहे, डिशिल्ड. मग शिल्डेड प्रोटॉनचे सिग्नल्स कुठे मिळतात, डिशिल्डेड प्रोटॉनचे सिग्नल्स कुठे मिळतात, शिल्डिंग इफेक्टचे काय एक्झाम्पल्स आहेत, डिशिल्डिंगचे काय एक्झाम्पल्स आहेत ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. धन्यवाद.